व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आज मला एक अत्यंत गहन प्रश्न पडलेला आहे आणि या गहन प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आता बघा ना, कसं आहे की गाढव आणि घोडा यांचं जर मिलन झालं, हे जर एकत्र आले संबंधामध्ये, तर त्यातून जे जन्माला येतं त्याला खेचर म्हटलं जातं. ठीक आहे, अशा अनेक प्रजाती आपण बघितलेल्या आहेत. जसं कोल्हे कुत्रे एकत्र आले तर काय निर्माण होऊ शकतं, किंवा वेगवेगळे असे दोन भिन्न प्रजातींचे प्राणी जर एकत्र आले तर त्यातून निर्माण होणारं काहीतरी एक वेगळं आहे, पण त्याला नाव आहे, त्याला नावं आहेत काही ना काही. पण एक प्रश्न पडलाय माझ्या डोक्यात की झुरळ आणि पेंग्विन हे जर एकत्र आले तर त्यातून कोणता म्युटंट तयार होईल. या व्यतिरिक्त अजून एक आहे की कोंबडा आणि झुरळ हे जर एकत्र आले आणि त्यांच्यात मिलन झालं तर त्या दोघांच्या मिलनातून जे निर्माण होईल त्याला नेमकं काय म्हणावं. प्रचंड गहन प्रश्न आहे हा मित्रांनो. आणि चला, आज मी अनाउन्स पण करून टाकतो. ह्या प्रश्नाचं उत्तर जे कोणी अत्यंत उत्तम पद्धतीने देतील त्यांना आपल्या परिवारातर्फे एक थँकफुल गिफ्ट आम्ही नक्कीच देऊ. तेव्हा नीट परत ऐका, प्रश्न काय आहे ते. पेंग्विन आणि झुरळ जर एकत्र आले तर त्यातून जो म्युटंट निर्माण होईल तो कसा असेल आणि त्याचं नाव काय असेल. कोंबडा आणि झुरळ हे जर एकत्र आले तर त्यातून जो म्युटंट निर्माण होईल तो कसा असेल आणि त्याचं नाव काय असू शकतं. कमेंट करा. जी कमेंट सगळ्यात भारी असेल त्या कमेंट करणाऱ्याला आपल्या परिवारातर्फे एक सरप्राईज गिफ्ट आपण देऊन टाकूया. ठीक आहे, चला आता मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करू. तर हा प्रश्न मला का पडला असेल, असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो की अचानक गाडी इकडे कशी काय वळली, म्हणजे राजकारणाकडून विज्ञानाकडे कसं काय घुसलो आपण. तर झालंय असं ना की आजकाल आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये झुरळ खूप झाले. तो म्हणजे जिकडे पाहावं तिकडे झुरळ 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 झुरळ. असं मला वाटत नाही, मला अजिबातच वाटत नाही. असं वाटतंय झाकणझोल्यांना, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंना, त्याच्यानंतर राहुल गांधींना, सो कॉल्ड लिब्रांडूज, आपले तथाकथित चहा बिस्किट पत्रकार, या सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे की देशामध्ये सगळीकडे आता झुरळ झालेले आहेत आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये झुरळ क्रांती होणार आहे. आणि याला पाठिंबा देत आहेत देशभरातले सगळेच्या सगळे विरोधक. काय तर यांचं म्हणणं आहे की आता ही जी झुरळ क्रांती होणार आहे, या झुरळ क्रांतीच्या झोतामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार वाहून जाणार आहे आणि देशामध्ये सत्तांतर सत्ता पलट होणार आहे. खाओ यार खयाली पुलाव खाते रहो, कुछ ना होना है तुमसे. ठीक आहे, आता गोष्ट अशी आहे की एक हास्यास्पद विधान उद्धव ठाकरे यांच्या चिरंजीवांकडून आलेलं आहे, म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्याकडून. आणि आदित्य ठाकरे यांचं हे विधान ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला देखील हसू आवरणार नाही मित्रांनो. त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला आणि आदित्य ठाकरे यांच्या त्या क्लिपला सुरुवात करण्या अगोदर एक नम्र छोटीशी विनंती करतो. फक्त आपल्या परिवारातर्फे आपण अनेक सत्कर्माचे उपक्रम राबवत आहोत, जसे की कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्या औषधांची सेवा पुरवणं, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतले जे नातेवाईक आहेत त्यांना अन्नदान करणं, त्यांना भोजन देणं. आपला बळीराजा, शेतकरी राजा, जो सध्या 43-44 डिग्री टेम्परेचरमध्ये होरपळून निघतोय, पाण्याची भीषण टंचाई झालेली आहे, त्यांच्यापर्यंत मदत कार्य पोहोचवणं, त्यांना जीवनावश्यक वस्तू देणं, असे अनेक उपक्रम आपण करतोय वृक्षारोपणासह. यामध्ये अनेकांचं योगदान आहे, अनेकांचं सहकार्य आहे. आपल्याला विनंती आहे आपण देखील सामाजिक जाणीव आणि सामाजिक भान ठेवून पुढे यावं मित्रांनो. फक्त सोशल मीडियावरून बोलून क्रांती होत नाही, त्यासाठी फील्डवर उतरावं लागतं, जे की आपला परिवार गेल्या 1.5 वर्षापासून झटतोय, फील्डवर उतरून काम करतोय. म्हणूनच योगदान द्या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. आणि त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची आपल्याला पावती बनवता येईल आणि छान ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. तेव्हा अपेक्षा आहे की आपण आतापर्यंत जशी साथ दिली तशीच पुढेही द्या. चला आता वळूया पुन्हा विषयाकडे. तर त्या अभिजित ने एक काहीतरी काय कॉकरोच जनता पार्टी नावाचं, झुरळ जनता पार्टी नावाचं एक काहीतरी पोर्टल चालू केलं, इंस्टाग्रामवर तसं अकाउंट चालू केलं आणि त्यानंतर मग
त्यांचे काहीतरी 2 करोड फॉलोअर्स झाले 6 दिवसांमध्ये आणि त्याचाच गाजावाजा सगळा सुरू झालेला आहे की बघा 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 काय क्रांती झालेली आहे, बघा बघा. आणि 6 दिवसामध्येच यांनी 14 वर्ष ज्यांना लागले 2 करोड फॉलोअर्स व्हायला, त्या भारतीय जनता पक्षाला यांनी मागे टाकलेलं आहे. कशामुळे मागे टाकले माहिती का? कारण आम्ही सगळे झोळ आहोत. कोण बोलतंय? बघून घ्या. आदित्य ठाकरे स्वतः बोलताय. एकदा बघून घ्या, ऐकून घ्या आदित्य ठाकरेचं काय म्हणणं आहे ते. मग आपण ह्या झुरळ आणि पेंग्विन प्रकरणावर परत येऊया. हम भी सारे कॉकरोच ही है और कॉकरोच आसानी से मरता नहीं है, आपको पता है. कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में आए सब देश के तो क्या होगा आपको भी पता है. हम भी सारे कॉकरोच ही है और कॉकरोच आसानी से मरता नहीं है, आपको पता है. कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में आए सब देश के तो क्या होगा आपको भी पता है. हम भी सारे कॉकरोच ही है और कॉकरोच आसानी से मरता नहीं है, आपको पता है. कॉकरोच बहुत साल जीता है और कॉकरोच अगर साथ में आए सब देश के तो क्या होगा आपको भी पता है. आलं का लक्षात मित्रांनो की तो पहिला प्रश्न मी तुम्हाला का विचारला सुरुवातीला व्हिडिओमध्ये की झुरळ आणि पेंग्विन यांच्या म्युटंट मधून काय निर्माण होऊ शकतं. कारण हा प्रश्न म्हणजे आदित्य ठाकरे यांनी स्वतःच कबुली दिलेली आहे की होय आम्ही सारे झुरळ आहोत. आता आम्ही सारे यामध्ये हे सगळेच आले बरं का. म्हणजे झाकण झुल्या पण आले, उद्धव ठाकरे पण आले, हे वडापाव सैनिक यांची शिल्लक सेना, हे सगळेच जण झुरळ झालेले आहेत. आता काँग्रेस तर झुरळच आहे आधीपासूनच. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार सुद्धा झुरळ आहेतच. यामध्ये आता फक्त यांनी एवढं समोर येऊन सांगितलं नाही रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी की आम्ही झुरळ आहोत म्हणून. फक्त ह्या क्रांतीला आमचा पाठिंबा आहे वगैरे वगैरे यांचं बोलणं चालू आहे. मात्र आदित्य ठाकरेनं स्पष्ट कबुली दिलेली आहे की मी झुरळ आहे. तर मग आता प्रश्न असा पडतो की आदित्य ठाकरे यांनी मान्य केलं का की झुरळ क्रांती करू शकतो, पेंग्विन क्रांती करू शकत नाही. झुरळ क्रांती करू शकतो, कोंबडा क्रांती करू शकत नाही, हे यांनी मान्य केलं. म्हणजे मी पेंग्विन नाहीये, ते कोंबडा नाहीये, आम्ही सगळे झुरळ आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकीकडे स्वतःच कबुली दिलेली आहे की आमच्यात दमच नाही राहिला आता क्रांती करण्याचा, आमच्यात आता दमच नाही राहिला की आम्ही पुन्हा उभारी घेऊ. आता आम्हाला असाच टेकू घेऊन पुढे जावं लागणार आहे. हा, बुडक्याला काडीचा आधार म्हणतात तसा प्रकार यांना वाटत असेल. मात्र ती काडी नाहीये. हो, ती काडी नाहीये, ती काडी सुद्धा नाही आहे. आपल्या आहे ना माचीसची काडी सुद्धा यापेक्षा मोठी असेल. उगीच हे काहीतरी खयाली पुलाव खाणं चालू आहे यांचं की बघा आता क्रांती होईल आणि लोक आपल्याकडे परत अट्रॅक्ट होतील आपण जर यांना सपोर्ट केला तर, आणि मग महाराष्ट्रामध्ये आपण काहीतरी घडवून दाखवूया. तर काहीही घडणार नाहीये, काहीच नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही स्वतःच मान्य केलेलं आहे की तुमच्याच्यानं आता काही शक्य नाहीये आणि तुमच्याच्यानं काही शक्य नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला आधीच कळलेलं आहे. त्यामुळेच लोकसभेमध्ये सुद्धा तुम्हाला खासदारांची संख्या तुमची कमी झाली, म्हणजे निम्म्यावर आली. विधानसभेमध्ये तर धूळधाण झालेली आहे, महानगरपालिकेमध्ये सुद्धा धूळधाण झाली. आता म्हणायला हे लोक म्हणतात की आमच्यासोबत 9 खासदार, 20 आमदार आणि 165 नगरसेवक आहेत म्हणून. अरे काय लोणचं टाकता का त्याचं? करणार काय? कुठं अगरबत्ती पेटवता त्याची? विशाल आकडा बघा इकडं किती मोठा आहे तो महायुतीचा. बरं हे सगळं कशाच्या बळावर आहे? डिजिटल क्रांती केली या महायुतीनं म्हणून झालंय का हे? तर नाही. स्वतः गावागावात जाऊन लोकांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन पिंजून काढलंय सगळं. या सगळ्यांना असं वाटायला लागलेलं आहे की अरविंद केजरीवाल प्रमाणेच काहीतरी आता देशात घडेल. हो, सोशल मीडियावरून अशी क्रांती होऊ शकत नाही. असं जर झालं असतं तर विराट कोहली पंतप्रधान बनला असता ना देशाचा. त्याचे तर 22 करोड फॉलोअर्स आहेत. काहीच्या काही गप्पा उगीच. आदित्य ठाकरे यांना कुठेतरी आता सटपटल्यासारखं झालेलं आहे. आदित्य ठाकरे यांना या गोष्टीची जाणीव झालेली आहे की आपलं कर्तृत्व काहीच नाही आणि आपल्या पिताश्रींचं कर्तृत्व देखील काहीच नाही. तसं तर उद्धव ठाकरे यांनी अगोदरच कबूल केलेलं आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव जर आमच्या मागे नसतं आदित्यच्या आणि माझ्या तर आम्हाला किंमतच काय, आमचं कर्तृत्वच असं काय, असं यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. आणि तरी देखील आपल्याकडचे काही जण हे त्यांना देव मानतात आणि म्हणतात की नाही नाही उद्धव साहेब ठाकरेच बेस्ट मुख्यमंत्री. हो बाबा हो, उद्धव ठाकरेच बेस्ट मुख्यमंत्री.
पण जर मग ते एवढे बेस्ट मुख्यमंत्री होते तर मग एवढा खेळखंडोबा का झाला? शिवसैनिक अजूनही का सोडून जातात त्यांना? अजूनही नेते पदाधिकारी का सोडून चाललेले आहेत? अजूनही या चर्चा का रंगत आहेत की ऑपरेशन टायगर जोरात चालू आहे म्हणून? आता उगीच 50 खोके एकदम ओके हे असं म्हणण्यामध्ये काहीही अर्थ उरलेला नाही. त्याचं कारण असं आहे, ग्राउंड लेवलवर जे लोक काम करतात तेच तुमच्याकडे उरलेले नाहीयेत. त्यामुळे आता लोकांमध्ये मिसळणं अशक्य झालेलं आहे. याशिवाय हिरवी शाल जी अंगावर पांघरून तुम्ही वावरत आहात हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. जनतेला ते आवडलेलं नाहीये, कारण आपल्या आजोबांचा स्टँड आणि आपला स्टँड हा कम्प्लीट वेगळा आहे, उत्तर दक्षिण झालेलं आहे सगळं. त्यामुळे ते लोकांना अजिबातच पटत नाहीये, आवडत नाहीये आणि म्हणूनच लोकांनी नाकारलेलं आहे. पण लोकांनी आपल्याला नाकारलेलं आहे हे अजूनही यांना पचत नाहीये, यांना अजूनही हे मान्य होत नाहीये. नका का मान्य होऊ दे ना, यांना यांच्या नंदनवनामध्ये वनविहार करू द्या, हरकत नाही. मात्र आता एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे की यांनी यांच्याच तोंडानं कबूल करून टाकलं एका अर्थी की आमच्यात दम नाही, आमच्यात ती धमक नाही, आम्ही लोकांमध्ये मिसळू शकत नाही, आम्ही फार फार तर बाबा बाहेरून पाठिंबा देतो, म्हणजे तुम लढो हम कपडे संभालते हैं, अशी ह्या पिता पुत्राची नीती राहिलेली आहे. हेच यातून सिद्ध होतं मित्रांनो. बरं, बोलत असताना परत परत त्याच गोष्टी का उगाळत बसायच्या की हे सरकार असं आहे, मग वोट चोरी झाली, मग असं झालं, मग तसं झालं, पैशांचा वारेमाप वापर. आणि अरे तुम्ही करा ना, पैसा काय तुमच्याकडे कमी आहे का? आता एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या की त्या न्यायाधीशांकडे जे जनहित याचिका घेऊन गेलेले होते बेरोजगार तरुण अधोरेखित करतो मी, सगळ्या तरुणांना काहीच बोलत नाहीये, कारण अनेक तरुण असे जे देशभक्त आहेत, घरासाठी, देशासाठी, मातृसाठी काम करतात, कष्ट घेतात दिवस रात्र. मी बेरोजगार, जे सगळेच बेरोजगार पण येत नाहीत यामध्ये, अनेक जण असे आहेत जे परिस्थितीनं बेरोजगार असू शकतात. पण ते जे जनहित याचिका घेऊन गेलेले बेरोजगार होते ते अद्वा बोलू लागले तिथे त्यांचं म्हणणं मांडत असताना. अरे रवी करू लागले, नको त्या मागण्या तिथे होऊ लागल्या. न्यायाधीशांना राग आला आणि न्यायाधीश सरळ बोलले, तुम्हाला कामं करायची नाहीये, तुम्हाला जबाबदारी घ्यायची नाहीये आणि अधिकार मात्र सगळे हवेत. असं कसं शक्य आहे? असे बेरोजगार झुरळे इथून हाकलून लावले पाहिजे. आणि खरंय ना, वाईट काय ह्यामध्ये, खोटं काय आहे? त्या बांगलादेशमधून झुरळ आणून ठेवले होते आणि त्या झुरळांसाठी भांडत बसायचं का आता? जसे की आता मनोज जरांगे शांतिप्रिय समाजासाठी सुद्धा आरक्षणाची मागणी करणार आहेत. हा तोच प्रकार झाला ना सगळा. नाकर्त्या लोकांसाठी काम कशासाठी करायचं? नाकर्त्या लोकांसाठी भांडणं कशाला करायची? नाकर्त्या लोकांसाठी कशाला कोर्टाच्या खेट्या घालायच्या? त्यापेक्षा जी पोरं चांगली काम करत आहेत, जी हुतकरू आहे, यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे, जिद्द आहे, त्यांना सपोर्ट करा ना. काय फरक पडतो? पण ह्यांना ते नाही करायचं. यांना काय करायचंय? असंच ठेवायचं, यांना बेरोजगारच ठेवायचंय का? कारण मग यांचे झेंडे उचलून बोंबाकून मारत बसणार आहे, टोल कोण फोडणार आहे, रस्त्यावर लोकांना हाणामारी कोण करणार आहे? कारण पोरं सुशिक्षित झाली, कामं धंद्याला लागली, तर हे धंदे करायला यांच्यात दम नाही आहे ना. हो, हे तर घराबाहेर पण पडत नाहीत. हा यांचा सगळ्यात मोठा इश्यू आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना जाणीव झालेली आहे की इथून पुढे भविष्यामध्ये आपण काही फार भव्य दिव्य करून दाखवू शकत नाही. त्यामुळे असेच काहीतरी टूल किट्स आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि म्हणूनच आता इथून पुढे यांची वाटचाल अशीच राहणार आहे. मित्रांनो, चला निरोप घेतो तुमचा. मात्र जो प्रश्न तुम्हाला विचारला होता तो परत एकदा विचारतो की झुरळ आणि पेंग्विन एकत्र आले तर त्यातून जो तयार होईल तो प्राणी कोणता असू शकतो? त्याचं नाव काय असू शकतं? कोंबडा आणि झुरळ एकत्र आले तर त्यांच्या मिलनातून कोणता प्राणी तयार होऊ शकतो आणि त्याचं नाव काय असू शकतं? कमेंटमध्ये निश्चित तुमचं मत मांडा मित्रांनो. आवडत्या कमेंटला परिवारातर्फे सरप्राईज गिफ्ट आपण देऊन टाकू. ठीक आहे. आता जाता जाता परत एक विनंती आहे, आपण आपल्या परिवारातर्फे अशी सोशल मीडियावरून आपण फक्त लोकांना आवाहन करतो, मात्र आपलं काम हे ऑन फील्ड ग्राउंड लेवलला उतरून चालू असतं. मी स्वतः माझ्या हाताने अन्नदान करत असताना भोजनाला बसलेले जे आपले आहेत बंधू भगिनी सगळे, त्यांना माझ्या हातानं वाढत असतो. मला त्यामध्ये काहीही लाज वाटत नाही. भोजन झाल्यानंतर त्यांच्या थाळ्या सुद्धा मी उचलून ठेवत असतो बाजूला. ते आपलं काम आहे आणि ते स्वीकारलेलं आहे. आपण वृक्षारोपण सुद्धा स्वतःच्या हातानं करत असतो. खड्डे मी खणत असतो रस्त्यावर, मला काही लाज वाटत नाही त्याची.
मित्रांनो, अनेक जण यामध्ये श्रमदान देतात, अनेक जण परिश्रम घेतात, योगदान देतात, सहकार्य करतात. आपणही करावं ही नम्र विनंती आहे. कारण बघा, ग्राउंडवर उतरून काम केल्याशिवाय चांगल्या गोष्टी घडणार नाहीयेत. म्हणून आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. तर दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्याला आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची पावती रीतसर तयार करता येऊ शकते. तेव्हा सहकार्य करा मित्रांनो, जय श्रीराम म्हणा. कारण ही हिरवी चादर आपल्याला पसरू द्यायची नाहीये जास्त. आपल्याला तो आसमंतातला भगवाच सगळीकडे हवा. म्हणून आपल्याला आपल्या बांधवांची सेवा करणं गरजेचं आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.